दीपकरावला घ्या आपण. आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत शिव छत्रपती यांचे 13वे मुखे आपल्या महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि आपल्या मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार नामदार श्रीमंत छत्रपती शिवाजीराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केले. रक्तदान शिबिराचे 12वे सलग 12व्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान शिबिर घेतलं जातं. तरुण वर्गाचा या रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद मिळतोय आणि रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या सर्वांना माहीत असेल आज युद्धाची भयंकर परिस्थिती आहे. संपूर्ण जग युद्धाच्या काही लुटलं गेलं. कित्येक जीवांनी या ठिकाणी रक्ताअभावी जीव सोडत आहे, मारले जात आहे रक्ताचा पुरवठा होत नसल्यामुळे. आणि त्यासाठी ही शिबिरं आवश्यक आहे. आपण म्हणा की हे युद्ध चाललंय इराण या अमेरिका यांच्या, आपला काय संबंध? आज लढा आपल्याला आहे. बऱ्याचशा गोष्टी बंद झालेल्या आहेत. आजच रिक्षाचे व्यवसाय बंद पडलेले आहेत. रिक्षाचे गॅस पंप बंद झालेले आहेत. बरोबर इतर सर्व बाबी यावर परिणाम होणार आहे. आणि या रक्तदानातून आपण कोणाचा तरी जीव वाचवणार, त्याला जीवदान देणार आहोत. आणि यासाठी या रक्तदान शिबिराचे आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. या ठिकाणी आजच्या कार्यक्रमातले प्रमुख अतिथी म्हणून संतोष आमच्यासाठी संतोष, परंतु स्वतःच्या कर्तृत्वावर या संतोष आमचा जवळचा पाहुण्यात तो संतोष दादा झाले. स्वतःच्या कर्तृत्वावर दादा सर्वजण ते दादा स्वतःच्या कर्तृत्वाने त्यांनी हे दादा पद मिळवले. आणि आज या तालुक्यात एवढे मला वाटतं जिल्ह्यात सुद्धा संतोष दादा म्हणून ते एक लोकप्रिय उद्योजक, प्रथित उद्योजक म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी या ठिकाणी आमच्या मंडळाचे प्रमुख दीपक शिंदे यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मंडळाचं विनंती करतो, वैद्यरांना विनंती करतो त्यांनी आपल्या स्वागताचा स्वीकार करायचे. सुमितजी माने यांचा आलंच वाढदिवस आज पहिला क्षेत्रात मला वाटतं ते उतरले रात्री करून पहिल्या त्यांनी प्रगती करावी आणि कालच झालेल्या महाराष्ट्र केसरीपर्यंत
आपली मदत झाली अशी अपेक्षा या ठिकाणी मी व्यक्त करतो. उद्घाटन झाल्यावर जय बनवली असते मी बापू वाचला हॅपी बर्थडे इकडे बघे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त जे रक्तदान शिबिर त्यात सतत 12 वर्ष ज्यांनी या रक्तदान शिबिरात सहभाग घेतला, प्रत्येक वर्षी स्वतः या ठिकाणी येऊन त्यांनी रक्तदान केलं, ते नवनाथ भगवान बळी यांना या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख शंकर दादा यांच्या हस्ते सर्टिफिकेट आणि भेट वस्तू त्या ठिकाणी त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. सर्वांनी त्याचं अभिनंदन करायचे. परमेश्वर आपल्या सर्वांना बरीच वेळ उदंड आयुष्य देव. आणि भेट भगवान बळी राहणार गजोडी. तर माझं असं म्हणणं आहे की रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि ते सर्वांनी करावं. कारण रक्ताची गरज ज्यावेळेस माणसाला लागते त्यावेळेस त्याला ते रक्त भेटत नाही. त्यामुळं सर्वांनी रक्तदान करावे. आणि मी आता सलग 12 वर्षे रक्तदान करत आहे. छत्रपती अभिसर शिवेंद्र महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त मी सलग 12 वर्षे रक्तदान करत आहे आणि आपण सर्वांनी रक्तदान करावे. माननीय श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी शिवराजना युवा मित्र मंडळ पोगरवाडी येथे रक्तदान शिबिर होतं. माननीय दीपक शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर आयोजित केले जातं. त्याचबरोबर दरवर्षी ह्या 2 माझ्या जिवलग मित्रांनी सलग 12 वर्ष
च्या रक्तदानामध्ये सहभाग घेऊन रक्तदान हे केलेलं आहे. त्यामुळं मंडळ तसेच गावातील सर्व व्यक्ती यांचे मनपूर्ण ऋणी राहतील आणि असंच ह्यांचा आदर्श घेऊन यापुढेही सर्वांनी रक्तदान हे करावं अशी मंडळाच्या वतीनं मी तुम्हाला विनंती करतो. तसेच मंडळाच्या वतीने त्या 2 युवकांचे मी मंडळाच्या वतीने स्वागत करतोय. त्यांनी काय बोलायचं तुम्ही सगळे सर्वे मला नाही बोलायचं ऐका जरा. माननीय छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांचा वाढदिवसानिमित्त आज आपल्या इथे सुमित माने यांचाही आज वाढदिवस आहे. बाबांच्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो. त्यांनी या कार्यक्रमाचं औचित्य साधून त्यांनी इथे येऊन स्वतः रक्तदान केले. वाढदिवसाचं एक समाजकार्य करण्याचं त्यांनी कार्य केलंय. त्यामुळे त्यांचंही मंडळ इथे स्वागत करत आहे.